आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्या समोर होणार आहे. TTMM आणि ध्रुव पारसे गोवा. आता झालेला जो सामना आपण पाहिला ध्रुव पारसे गोवा, गुरुप्रसाद यांच्या बॅट मधून निघालेले कडक कसा 2 षटकार ऑन साइडच्या दिशेने पाहिले आणि त्याच पद्धतीची पुन्हा एकदा फलंदाजी आपणास पाहावयाची या ठिकाणी संधी मिळते. एक हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर सादर होईल. तो TTMM आणि ध्रुव पारसे गोवा दोन्ही संघांमध्ये धुवाधार फलंदाज तेज तयार गोलंदाज असलेला हा भरणा या संघामध्ये एकमेकांसमोर भिडतील. आजच्या दिवसातील शेवटचा उपांत्य सामना आणि त्यानंतर उपांत्य फेरीत दाखल होणारा या संघ आपल्या समोर दिसणार आहे. एक जबरदस्त सामना आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना ध्रुव पारसे विरुद्ध TTMM थोड्याच वेळात खेळला जाईल. प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर राहिलेले सामना हे उद्या म्हणजे शेवटच्या दिवशी 4 उपांत्य फेरी आणि 1 उपांत्य फेरीचा सामना आणि त्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल. एकूण 5 सामने या ठिकाणी खेळले जातील. पुढे सकाळी 9 वाजता या मैदानावर या धडाकेबाज सामन्यांची सुरुवात होईल. प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. ध्रुव पारसे गोवा TTM कुडाळ सदर सामन्याची नाणेफेक विकास कुडाळकर करतील. ज्या प्रकारे आज 3 दिवस प्रेक्षकांनी या आयोजकांना साथ दिलेली आहे त्याच मोठ्या उपस्थितीने उद्या देखील इथे उपस्थिती दाखवायची आहे. कारण ज्या खेळासाठी आपले डोळे आस उचलेले आहेत असा खेळ आपल्याला उद्या पाहावयास मिळेल. आणि आता देखील हा जो आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगतदार सामना होण्याची चिन्ह आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू भरणा असलेले आपणास पाहावयास मिळतील. सुंदर सामना आता या ठिकाणी होणार आहे. तो ध्रुव पारसे विरुद्ध TTMM कुडाळ उपांत्य सामना. कुडाळ पारसे गोवा सदर सामने नाणेफेक विकास कुडाळकर करतील. सदर सामना 6 षटक झालेली आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. TTM कुडाळ ध्रुव पारसे गोवा. दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. आजच्या दिवसातील शेवटचा उपांत्य सामना. सामन्यासाठी पंच दीपक कुडाळकर आणि संदीप पुरे काम पाहतील. सामन्याची नाणेफेक श्री विकास कुडाळकर यांच्या हस्ते केली झाली आणि ही नाणेफेक TTMM संघाने जिंकून नाणेफेक द्यायच्या त्वरित TTM कुडाळ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. TTM कुडाळ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. या सामन्यासाठी पंच दीपक कुडाळकर रमेश शेरेकर काम पाहतील. दीपक कुडाळकर आणि संदीप पुरे काम पाहतील.
हो बनाक आईस्क्रीम बनाक हो बनाक आईस्क्रीम बनाक आवाज कैसे टाइम आपको दरम्यान सामने या ठिकाणी सुरुवात झालेली उपांत्य फेरीतील हा सामना TTMM आणि ध्रुव पारसे सहा षटकांचा हा सामना पहिल्या षटकाचे पॉवर प्लेचं त्यानंतर 2 ते 5 या दरम्यान बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे नागवेकर नॉर्थ साइडवर सुगम संघाची धुरा सांभाळत ध्रुव पारसे संघाचे आणि या उजव्या गोष्टीवरील चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न करतायत रामनाथजी उघड चटका ज्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येऊ शकत नाही निर्धाव झालेला चेंडू सामन्याच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार हासिल करत
संघाचं खातं खोलले तर राम नागवेकर यांनी संघाची धाव संख्या आहे 7. पॉवर प्लेचे षटक 3 चेंडू झालेले आहेत 2 निर्धाव चेंडू आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार गोलंदाज जय पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतायत. 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन राईटच्या मूळ विकेट मारा करण्यासाठी सज्ज सामना करतात पुन्हा एकदा राम नागवेकर. आणि यावेळी मात्र सुरू एक फटका टाळींच्या वरून सीमारेषे 4 जाणारा हा फटका 4 धावांसाठी. या षटकात हा दुसरा चौकार. चांगलीच सुरुवात म्हणावी लागेल फारसे संघाची. एक चांगली खेळी या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रामध्ये नावाजलेले खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्या समोर एक चांगला सामना या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. ध्रुवपार्सन DTMM संघामध्ये राम नागवेकर याने त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार वसूल करून संघाची धावसंख्या पोहोचलेली 8 या धावसंख्येवर. 2 बाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 5व्या चेंडू पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा जय आपला भरून मार्कर तयार. राम नागवेकर सामना करते. थोडासा आखून टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे फसतायत. निर्धाव जाणारा चेंडू. धावसंख्या असते राहिलेली होती 8 या धावसंख्येवर. उपांत्य फेरीतला हा सामना 6 षटकांचा राहील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. त्यानंतर 2 ते 5 षटकादरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकलं जाईल आणि त्याच्यात 40 हा फलंदाज करतील. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाणारा आणि पुन्हा एकदा उजव्या गोष्टीच्या बाहेर असताना चेंडू गोष्टीच्या बाहेरून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू का बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ शकत नाही. बाकीचं काम गोष्टीरक्षकांनी पार पाडलं. निर्धाव चेंडू षटक संपतो. 2 बाद 8 अशा या धाव संख्येवरती संघाची सुरुवात. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तर या 6 षटकांचा विचार केला तर एक चांगला सामना होण्यासाठी कमीत कमी 60 ते 70 धावा होणे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी राम नागवेकर आणि सुदन संघाची धुरा सांभाळत मैदानामध्ये आणि त्यांनी रोखण्यासाठी तेवढीच चांगली रणनीती आखलेली असेल की DTMM संघाने आणि त्या पद्धतीने या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. पहिलं षटक टाकलं आहे जय यांच्या पहिल्या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू परंतु 2 चेंडूवरती चौकार हासिल केले राम नागवेकर यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन गोलंदाज येत आहेत. शेखर परत यावेळी मात्र पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी टाळलेन करण्यात शेखर आपले गोलंदाजी मार्कर तयार आहेत. 7-8 बॉलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजवीकडे राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील आणि ज्यावेळी मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करतात ते सोडत उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू का त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ शकत नाही. थोडासा आखूड टप्प्याचा उंची दिलेला चेंडू पूर्णपणे चगवतायत. आउट स्विंग प्रकारचा हा चेंडू सोडून येणार चकवा देऊन गोष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातो. पुढचा चेंडू सामना करतायत आणि पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पॉईंटच्या दिशेने टकवले चेंडू धावची संधी होती परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चूक वगैरे पॉईंटच्या दिशेने होत असलेले क्षेत्ररक्षकांकडे दरम्यान 1 धाव चेंडू आहे. एका डावीने संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या पोहोचते 9व्या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा जागेबाज फलंदाज या ठिकाणी राम नागवेकर सामना करतो. शेखर यांचा पहिल्या षटकामध्ये तरी 2 चौकार वसूल केलेले होते आणि पाहूया आपल्या संघासाठी कुठपर्यंत मदत मानतायत. शेखर यांचा सामना यावर मात्र फुलटॉस चेंडू उजवी डाव्या गोष्टीच्या जवळ असलेला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. फसवतायत राम नागवेकर आणि शेखर आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लागेल. टपवून काढला हा चेंडू. एकच धाव त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. संघाच्या खात्यामध्ये एका धावेने भर पडते. धावसंख्या 10. दुहेरी धावसंख्या फलकावरती दिसते. ते ध्रुव पारसी संघाची 6 षटकांचा हा सामना या ठिकाणी खेळला जातो आणि उजव्या गोष्टीच्या बाहेर सुंदर चेंडू म्हणावा लागेल. आउटकट पद्धतीचा हा चेंडू बॉलर
फलंदाजाला चकवा देऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू बरोबर फलंदाजावरती थोडंसं दडपण वाढताना दिसतंय. प्रत्येक चेंडू फटकावण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला दिसतोय. एकेरी दुहेरी धाव घेण्याचा काही प्रयत्न दिसत नाहीये आणि एकेरी दुहेरी धाव ही सुद्धा या खेळाची एक. आणि यावेळी मात्र हलके स्टोन आलेला चेंडू एक धाव निश्चित मिळू शकेल. क्रिकेट म्हणजे मगापासून जे सांगितलेलं आहे, क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांचे खेळ नसून एकेरी आणि दुहेरी धावा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या समजल्या जातात. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती धावफलक हलता ठेवणं हे गरजेचं असतं आणि हे प्रत्येक फलंदाज या ठिकाणी आपल्या योजनेमध्ये आखत असतो. परंतु प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू फलंदाजावरचं दडपण वाढवत असतो आणि गेलेल्या चेंडूचा धाव वसूल करण्याच्या नादामध्ये जोरदार फटके मारण्याचे प्रयत्न या ठिकाणी चाललेले असतात. पुन्हा एकदा हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने पडत आहे. थोडीशी या ठिकाणी वचार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू सीमारेषेपाशी जातोय परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूपाशी पडतोय आणि फेकतोय. दरम्यान हा ओव्हरच्या निर्माणे एक धाव अजून आहे. चौथी धाव घेण्याचाही प्रयत्न होता. 3 धावा पूर्ण करतायत. ज्या ठिकाणी एकच धाव निघत होती अशा ठिकाणी 2 धावा बहाल करतायत. लागवांच्या दिशेने बनलं क्षेत्ररक्षक 3 धावा निघतात. चांगला रनिंग एक दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 14 या धावसंख्येवरती धावफलक सरकतोय. 2 बाद 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 14. 7 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे लागत ध्रुव पारसे संघाने आपला फलंदाजी सुरुवात एक चांगलं लक्ष या ठिकाणी पीटीएमएम संघासमोर ठेवण्याची त्यांची योजना आहे आणि तेवढाच कडवा प्रतिकार या ठिकाणी पीटीएमएम संघ करताना दिसत आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या जवळ आहे आणि या गोलंदाजीचा वापर कशा प्रकारे करतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. 6 षटकांचा हा सामना, 4 षटके शिल्लक आहेत. आतापर्यंत 2 षटके झालेले आहेत. जवाने आपल्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या आहेत. शेखरने आपल्या पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. 14 धावा होत आहेत संघाच्या. 2 बाद 14. 7 धावांची सरासरी. उर्वरित 4 षटके. त्या 4 षटकामध्ये काय होत आहे? साईकेंवर आहेत राम नागवेकर, साईकेंवर आहेत ते साईकेंवर आहेत राम नागवेकर आणि नॉर्थ साईकेंवर आहेत ते सुदन. आता मात्र एमआयडीसी रेन करून नवीन गोलंदाज संघातर्फे पहिला वैयक्तिक पहिला संघातर्फे 3रे षटक घेऊन येते. गोलंदाज सचिन वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 3रे षटक घेऊन पंचांचे डावी करून मारा करण्यासाठी सज्ज. आता मात्र हे उंचपुढे गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप घेऊन आपल्या बॉलिंग मारतात. त्या राईटामोर एक पद्धतीचा गोलंदाजी नागवेकर आपल्या 12व्या वैयक्तिक धावसंख्येवरती संघाची धुरा सांभाळत स्ट्राईक रेनवर सामना करण्यासाठी तयार आहेत ते सचिन यांच्या. सचिन सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीच्या जिल्ह्यामधले वैयक्तिक पहिल्या षटकातून पहिला चेंडू राम नागवेकर पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने फटका तोलावण्याच्या तयारीमध्ये होते आणि हीच गोष्ट सचिन यांनी ओळखली आणि बरोबर मध्ये चेंडू गोष्टीच्या बाहेर त्याने खेळू शकले नाहीत. फक्त एका धाव समाधान मानावं लागलं. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या झाली 15 आणि त्यावेळी मात्र थोडस खराब गोलंदाजी म्हणता येईल. फुलटॉस पद्धतीचा डाव्या यष्टीवर असलेला चेंडू सुरेख फटका परंतु तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण स्वागत दिशेने उभे असलेले क्षेत्ररक्षक आणि हा नो बॉल शरीरवेधी गोलंदाजी पंचाने हा नो बॉल घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त चेंडू, एक अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर फेरी. एक असा चेंडू की ज्यावरती फक्त धावचीत फलंदाज धावचीत होऊ शकतो. अन्य कोणताही प्रकार येतो बाद होण्याची शक्यता नाहीये आणि त्यामुळे त्याला हा फेरी षटकार चौकार मारण्याची ही संधी जरी त्रिफळाची जरा तरी पण तो षटकार चौकार मारण्याची संधी सोडू शकत नाही. त्यावेळेला काय करता येते राम नागवेकर आणि उंच दलाल मारणारा चेंडू यावेळेला मेडल विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू सीमारेषेपाशी आणि या ठिकाणी झेल पकडताय. मात्र फ्री हिट असल्यामुळे फलंदाजाला त्याचा फायदा होतोय. 2 धावा वसूल करतायत. त्या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19. 3रे षटक प्रगतीपथावर आहे. शरीरवेधी चेंडू या ठिकाणी फेकण्यात आला होता सचिन यांच्याकडून. पुढचा चेंडू
आणि हा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. ओरपीचे चेंडू बॅटच्या बरोबर खाली तेवढा सुरेख फटका कव्हरच्या दिशेने खेळतात. 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण करतात. धावा रोखण्याचा जोरदार प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकांकडून होताना दिसतो आणि तेवढाच फंबल त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि याचा फायदा फलंदाज निश्चित घेताना दिसतोय. चांगली रणनीती केली होती ध्रुव पारसे संघामध्ये. अजूनपर्यंत सर्व गडी सुरक्षित. ध्रुव पारसे संघाचे 3रे षटक प्रगती पथार आहे. सचिन त्यांच्या उजवीकडून डावीकडून गोलंदाजीसाठी येत आहेत आणि हा शॉर्ट पिच चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर सुरेख फटका. यावेळी मात्र कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जाणारा बॉल सुमारशे 4 धावा. नागेकर यांच्या बॅट मध्ये निघालेला एक जोरदार फटका. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पूर्णपणे रोवून देणारा चेंडू त्याचा योग्य फायदा घेत आहेत. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मागेल हा फटका सुमारशे पार जातो. आपली वैयक्तिक 3रा चौकार ते हासिल करतात. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर पाडून संघाची धावसंख्या पोहोचवत आहेत ते 25. 3ऱ्या षटकामध्ये 25 धावा जवळपास 8 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. 4 चेंडू झाले. 5वा चेंडू 3ऱ्या षटकातील आणि हा पुन्हा एकदा चेंडू तेवढाच सुंदर रीतीने तटवला. यावेळी मात्र 1 धाव निश्चितपणे होते. 2री धाव घेण्याचा प्रयत्न या धावचीची संधी परंतु क्षेत्ररक्षकांमध्ये कोणताही समन्वय दिसून येत नाहीये. ज्या ठिकाणी फलंदाज बेर उभा होता अशा ठिकाणी ब्रेक न करता ज्या ठिकाणी फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला त्या ठिकाणी सोडल्या त्यामुळेच 2 धावा वसूल करण्यात यशस्वी होतात राम नागवेकर. 2 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडले. धावसंख्या होते की 27. 2 बाद 27. 6 षटकांचा हा सामना. 3रं षटक प्रगती पथार आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा निघालेल्या आहेत. सचिन यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकात होईल हा शेवटचा चेंडू. सुंदर फटका म्हणाले कव्हर ड्राईव्हच्या रूपाने या ठिकाणी 1 धाव निश्चितच आहे आणि याचबरोबर षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 28 आणि यानंतर होणाऱ्या आकर्षक खेळाचं समालोचन करण्यासाठी या ठिकाणी इंग्रजीमधून आपल्याला माहिती देतील ते महाले. मी त्यांच्याजवळ हा माईक सुपूर्द करतो. Yes, sir. Thank you, Rupesh. The quarter-final is going on. K2MM Kuda and Dhruva Sports Parse, Goa. 3 overs have been gone from here, and if you generally have the look on the scorecard, 28 runs can be seen. Ram Nagwekar and Sudan Thakur have been really battling over there. Ram Nagwekar is the man from Parse who has been doing a favorable job in the last 2 matches, and he's been continuous from as he left in the last match. 28 runs can be seen. Ram Nagwekar has been battling really well with the courtesy of 3 boundaries that he's been playing on, and singles and doubles have been kept on rotating from him. And the inning has been stanced. The inning has been really spaced by Ram Nagwekar. Sudan Thakur on the other end, man from Harmal, who is known as the king of the offside, is playing his first match, and today a lot of the spectators will be having an eye on what kind of display of batting will Sudan Thakur show us. Over number 4, Rohan. Rohan has been coming on the screen in order to go over number 4. 28 runs can be seen on the card. The partnership of Ram Nagwekar and Sudan Thakur has been going really well. And the dugout of Dhruva Sports Parse will be wondering that this will continue in a similar kind of fashion, because 6 over, I will say 60 to 65 will be a good target if you generally see. Rohan will be coming into over number 4. Ram Nagwekar is on strike. Let us see. The over number 4 is in business. The quarter-final going on. TTMM Kuda and Dhruva Sports Parse. Cross-batted shot, not a good idea. The ball has been coming to as a submarine tank. The batsman was having an idea that the ball will pass to a certain limit, but it didn't bounce up. The result is a gut delivery. A nice carry can be seen into the hands of the wicket-keeper, and the bowler Rohan will be shining, and he will be saying that yes, I should face the ball into a similar kind of line and length. I should continue in a similar fashion. This is the mindset with which the bowler has been continuing.
Now on the upper side on the back foot, a punch can be seen. The ball has been moving as a bicep tag. Deeper extra cover as well as a long on. The ball has been sailing into the deeper extra cover zone. And umpire has been declaring it as a rolling boundary. Another 4 runs have been definitely added. And the 4 runs has been taking the score back to 32 runs. Ram is battling like a tiger over there. And Ram is knowing the factor about this ground. He is thinking that he has a 6s and 4s are been not coming. And I should play according to the strength. I should play according to the capability. Singles and double are been kept on rotating. And whenever there is a bad delivery, he is getting that boundary. Good thinking from Ram Navekar. Score moves to 32. Reverse attempted, beautiful execution. Deeper backward point will be running on that occasion and will be collecting the ball. A couple of runs have been already taken. Sultan Thakur has been running for the third. The third run, Ram Navekar will be a suicidal attempt. Ram Navekar has been coming back into the dugout of targeting that third run. And he will be thinking that yes, not a good idea because the throw was being given onto the non-striker's end and Ram Navekar thought that throw might be coming onto the striker's end. This will be the mindset and Ram Navekar is in battling with a high good knock over here. He came as an opener, he has done his job with respect to 30 runs he has already produced. 30 runs from the bat of Ram Navekar with courtesy of 4 boundaries he has been battling. 17 balls, 30 runs. Heads off to the inning from Ram Navekar. In order to take the place of Ram Navekar, the man who showed 2 beautiful gigantic sixes down the square leg zone, Mr. Guru Prasad Aroskar will be thinking that the starter that we would require, the start has been already coming on for us and the start I should continue as a good finisher. This is the mindset with which Guru Prasad Aroskar will be coming on. Beautiful inning from the bat of Ram Navekar, 17 balls, 30 runs with a courtesy of 4 boundaries and he's been battling like a tiger for Dhruv Sports. Entire tally of the scorecard has been moving to 34. 34 bowler. Rohan will be slightly happy because he's been getting the wicket of Ram Navekar. Can the bat of Sultan Thakur speaks out to be the strategical? Let us find out. Big shot attempted. Where was the ball? Where was the bat? He was not looking in a good fashion to be slogged the ball off. The ball has been moving away for a right-handed batsman. A nice carry can be seen into the hands of the wicketkeeper. And the result is a dot delivery from Mr. Rohan. This time the connection, fielder will be a spectator, the target will taken off, direction rays were coming on the eyes of the fielder into the deeper mid-wicket. But he has been saying that yes, I will play like a hero, I will take my sensible role, I will field according to the hero, and the catch has been taken off. Sultan Thakur, the batsman, another opener backs down in the tally, and in order to replace him, we can see Manoj Chendwankar, commonly known as Bumro, will be taking the place. Over this is turning out to be the over number 4. All the drama, all the statistics have been happening. 2 wickets have been already gone off in the name of Ram Navekar and Sultan Thakur, the man to be recorded of. Now the game has been turning. That is what cricket is. The cricket is a game of unpredictable things. Now the situation is 2 new batsmen are been coming on the crease. That is Guru Prasad Aroskar and Manoj Chendwankar, commonly known as Bumro. Sultan, if you generally see 3 runs were produced from Sultan's bat. Beautiful organization led by Prince Sport Club and Ramadevi Mitra Mandal Kuda and Sri Kaleshwar Mitra Mandal Meru. Guru Prasad Aroskar, deep square leg, deep mid wicket, long on, long off, deep extra cover. These are the 5 fielders that have been already placed as a field production for Guru Prasad Aroskar. Last match is 2 cracking shots. Spectators will be loving to watch Guru Prasad Aroskar once again back in the business. You can watch the matches live on SN Sports. The matches are been shown live on YouTube through the medium of SN Sports. Beautiful organization has been coming out from this Prince Sport Club, Ramadevi Mitra Mandal and Sri Kaleshwar Mitra Mandal Meru. Guru Prasad Aroskar will be facing the first ball of the over number 4, that is Mr. Rohan. Beautiful delivery right at the slot, just picking out from something. The ball has been rolled back. As soon as the draw fielder comes and collects the ball up, another single runs will be definitely added. And with that single, completion of the over number 4. And after completion of the over number 4, 35 runs can be seen on the card with a loss of 2 wickets. Another 12 balls to go from here. Another 12 balls are remaining from here. And I will say that the power play has been also remaining. So it is a crucial time. Guru Prasad Aroskar is on the case, and the signal from the umpire Sandeep Rupre is been signaling as this over will be the power play over. Over number 5 will be the power play over.
It will be 3 fielders will be allowed to stand outside the 30-yard circle. But especially if you generally see Guru Prasad Roskar is there on crease for Dhruva Sports, Parse, and along with him Mahesh Chenwankar. They should battle like champions over there. 12 balls, last 12 balls are said to be the slog overs, the death overs. And I will say from 35, if they at least can get to 60, the target will be so good, so enough at this particular moment of time over into this Kuda ground. We are watching the matches right from first match till now. Not a single team has crossed 60. First match that was 52. Second match it was 58. Till now 60 has been not gathered. Can this team, Dhruva Sports Parse, produce active strategy in order to remove this 60 runs? Let us find out. The power play over will be in progress. Over number 5, who is going to bowl the crucial over, the death over? Let us find out who is the bowler who is going to come and say that yes, I have been given a opportunity. I have been given an option in order to bowl this crucial over the over number 5, the power play over. The captain is having confidence on me, and I should not make my captain unhappy. This is the mindset, and I should not make all the crowds of Kuda unhappy. This is the mindset with the over number 5. Shekhar has been coming up. Shekhar will be bowling his second over from his spell, and the 5th over for his team, Guru Prasad Roskar. The power play over, 3 fielders allowed outside the 30-yard circle, and if you generally have a look on right corner can be seen, square leg can be seen, as well as a dipper extra cover also covering the long off. These are the 2 fielders that have been already placed. Here we go. Power play over, the second power play over. Guru Prasad Roskar on strike, and the bowler is bowling is Shekhar. 35 runs can be seen gathered on the tally with the loss of Ram Nagrekar and Sudan Thakur, the opening stand, already coming back into the dugout. Mahesh Chenwankar along with Guru Prasad Roskar is the partnership going on right there in the middle. And can that partnership say that yes, they're going to move to that 55 to 60, or can the bowling attack continue and restrict them? We will find out as the match progresses. Cross ball down the leg side, up in the sky, a fielder under it. The trick has been coming into the action. Ball has been going down the leg side, slightly coming inside for a left-handed batsman. The top edge of the bat of Guru Prasad Roskar, and the top edge has been gathered right into the cow corner zone. The batsman that everybody was hoping of, the big fish has been caught up into the net. Guru Prasad Roskar backs down into the dugout without scoring any run. Sorry, single run. In order to have the reply of Guru Prasad Roskar, another man, if you generally see the past 2 days, Malwan, a tournament was been organized, and this man in the final played a crucial role, 40 runs, a quick fire 40 in 17 balls. Samir Pandre was there at that time. Nitesh Gadekar, man from Arambol, will be coming on the strike, and will be playing the first match of this tournament. And he is in a critical situation. Nitesh Gadekar, if you generally say, man from Arambol, started his career right when he was in 6 to 7 standard, and from there onwards he's been a challenge, he's been a hero, and he's the man who can show that yes, I've been a capable man, I can do anything out there, I will be the hero, can I be the trump card? This is the situation going on for Mr. Nitesh Gadekar. Down the other side, Mahesh Chenwankar Bumrah was looking to cut the ball off. He's been asking for the white ball. Final judge of the day on a cricketing field. He's the umpire. Umpire is saying that the ball was in a correct fashion. The ball was in a correct area, and the ball has been described as a dot delivery. Beautiful piece of bowling can be seen from the hand of Shekhar. First ball, a wicket and a dot. Beautiful shot, can it be long enough? No, the ball has been just going into the long leg zone. As soon as the fielder comes all the way and collects the ball out, just a single if you minded. After a long time, a single run has been coming up, and the score has been now going to 36. Samir, if you generally see the power play over is in progress, 3 balls have been already bowled. Just a single runs have been gathered on the tally. Sometimes we can say that power play overs have been given to score runs, but also we can see that wickets have been falling in the overs. That is what the game of cricket is. Lot of the spectators having a love towards cricket, and because of what they have been turning onto this Kuda ground to have this thriller going on between TTMM Kuda and Dhruva Sports Parse Goa. Just
Big shot from the bat of Nitesh Gadekar. The ball has been rolled back. The deeper mid wicket will cut the ball off. Just a single will be minded. And when the run comes at this particular moment of time, the runs will be always counting. 37, the score has been moving to. Samir, if you generally say another over to go after this, 37 runs have been already managed till now from Dhruva Sports Parse. It is time for Mahesh Chenwarkar to show some aggressive movement right there in the middle. On the back foot, just wanted to cut it fine. Bumrah has been missing once again. Another dot ball has been faced out by Mahesh Chenwarkar. Bumrah. What an impact this is turning out to be. I will say the credit goes to the bowler Shekhar. He is doing a favorable job in the power play over. Reverse attempted up in the sky and deeper backward point. The fielder has been running on that occasion. The ball has been winning the race. I think so into the deeper backward point. We will wait until the signal has been coming up. I think the ball has been completely. We'll wait for the umpire signal until and unless I will say that 2 runs already taken up. With that, the score has been now moving to 41. 41 runs, Samir, if you generally say 5 overs gone, 41 runs can be seen. Last 6 balls. And I will say, not forget about the 60, forget about the 55, at least 52 to 50. The match will be turning in a critical situation. It is said that 41 runs can be seen on the card. Another 6 balls to go after this. It is said that until and unless the full stop comes, the sentence is not complete. And in cricket, until and unless the last delivery has been called, the results cannot be predicted. That is what the format of cricket has been. Running between the wicket, 4 runs have been already taken out. Then because of what 41 runs can be seen gathered on the table. Last 6 balls remaining. Nitesh Gadekar, can he turn the situation right back for Dhruva Sports Parse? Or can the tracker that is turning on for the team, that is TTM with respect to the bowling is concerned, say that no, we are going to restrict the best ball. We are going to not give enough momentum to score on 41 runs. One runs can be seen on the card. Last over, let us see who is going to go the last crucial 6 balls. And I think Rupesh will be bowling the last 6 crucial balls. Nitesh Gadekar, I already spoke about the Malwan. Move on to last 6 ball to Samir Pandri. सवा 5 षटकांच्या सांगितले शेवटचे अनिवार्य 6 चेंडू शेष बहुधा गोलंदाजी मार्फत येतो तो गोलंदाज रुपेश तुरे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल, कारण निघालेली प्रत्येक धाव ही धावांचा पाठलाग करण्यास कारणीभूत ठरेल. TTMM क्रिकेट संघासाठी म्हणजे ज्या जास्तीत जास्त धावा निघतील त्या जास्तीत जास्त धावा पारसे संघासाठी फायदेशीर ठरतील व कमीत कमी धावा काढण्या या ठिकाणी रोखण्यात यशस्वीता प्राप्त झाली तर कुडाळ संघासाठी ती मजबूत अवस्था असेल. फलंदाज रुपेश तुरी पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो आक्रमक सेनचा नितेश गडेकर. 5 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू फटका हवे 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध डीप स्क्वेअर क्षेत्रात जातोय. पंचांचा इशारा 6 धावांचा येतोय. पण त्या विस्फोटक फटकेबाजीसाठी नितेश गडेकर प्रसिद्ध. तो अति आक्रमक फटका 6 धावांसाठी षटकारासाठी शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर नितेश कडनं वसूल होत 47 धावा धावफलकावर त्या झळकल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकात 55 ते 60 धावा या पारसे संघाकडनं अपेक्षित 47 धावा या धावफलकावर झळकल्या जात आहेत. उजव्या चेंडू बराच बाहेर जातो. बाहेरचा इशारा अनुभवी पंचांकडनं आणखी एक अवांतर धाव. सांघिक 48वी धाव जोडली जाते ती पारसे संघासाठी. नितेश गडेकर एक हाती सामना फिरवण्याची ज्याच्या ताकद तो सामना करण्यासाठी सज्ज होतोय. याही चेंडू बराच बाहेर जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय पाहिजे. दुसरी धाव निघतोय की नाही तो यश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडतोय. 2 धावा घेतल्या जातात. वाईडचा इशारा पंचांकडनं म्हणजे 3 वाईड धावा आणि या 3 अतिरिक्त धावांनी अर्धशतक सांघिक धावफलकावर 51 धावा पारसे संघाच्या आपण पाहतोय.
51 धावा धाव फलकावर शेवटचे षटक प्रगतीपथावर. धावा या धाव फलकावर. तर एकदा गोलंदाज सज्ज होतो आपली दिशा बदलत नितेशसाठी. नितेशचा प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा. या उभातला प्रयत्न फसतोय. महत्वपूर्ण क्षणी रुपेशचा चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 4 चेंडूंचा अवधी बाकी. 51 धावा धाव फलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजीची संधी नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर ही ध्रुव स्पोर्ट्स बारसा क्रिकेट संघाला राम नागवेकरची समयोचित अशी खेळी सलामीवीर म्हणून 30 धावांची. त्यानंतर या ठिकाणी नितेश कडेकर विस्फोटक फटकेबाजीचा प्रयत्न करतोय. 51 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. TTMM कुडाळ क्रिकेट संघ कुडाळ क्रिकेट संघाच्या नावलौकिकात मोलाची भर घालण्यास आपल्या आक्रमक खेळीने प्रवृत्त केलं क्रीडा रसिकांना. तो TTMM ब क्रिकेट संघ भेटताना दिसतोय. आजच्या सत्रातील आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीत जी उपउपांत्य फेरीची म्हणजे क्वार्टर फायनलची लढत म्हणून गणली जाते. गोवा राज्यातील तळगा संघ विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित संघ या 2 हाय व्होल्टेज संघादरम्यान नितेशच्या बॅटमधला गगनचुंबी फटका चेंडू हा डीप विकेट सीमारेषा पार करतोय व आणखी एक उत्तुंग षटकार निघतोय तो नितेशच्या बॅटमधनं. चेंडू होता कमजोर चेंडू होता मात्र नितेशच्या मनगटी असलेली ताकद सीमारेषा लिहिला पार करते. तब्बल 57 धावा या धावफलकावर. धावा 3 चेंडूंवर तब्बल 16 धावा या निघतायत. महागडा ठरतोय तो गोलंदाज रुपेशच्या गोलंदाजीवर. तर एकदा राईटाम राहुलच्या विकेट पद्धतीने मारा करण्याचा मानसा रुपेशचा. 57 धावा धावफलकावर. परत एकदा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. झेल उडतोय. झेल हा अखेर बहुधा या ठिकाणी टिपला जातोय. 2 षटकारांनी नटलेली संघाला मजबूत अवस्था प्रदान करून देणारी नितेश कडेकरची खेळी 4थ्या गड्याच्या स्वरूपात समाप्त होते. ती 13 धावांची जी जबाबदारी होती या ठिकाणी नितेशच्या खांदी ती अवघ्या काही चेंडूंचा खेळ हा शिल्लक झाला होता. विस्फोटक फलंदाजी बारसा क्रिकेट संघाला आवश्यक साठी गाठण्यासाठी या ठिकाणी क्रमप्राप्त होती. नितेश जबाबदारी पूर्ण करतोय. 5 चेंडूंवर 13 धावांचं योगदान 2 खंचनी षटकारासह संपुष्टात येतोय व त्याची जागा घेण्यासाठी राजू दाभोलकर याची वर्णी लागते. ती मैदानावर महेश चेनवनकर याला साथ देण्याचा. 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 57 धावा 2 चेंडूंचा खेळ अजूनही या इनिंग मधील हा बाकी. गोलंदाजी मार्गवर महागडा ठरवलेला या ठिकाणी रुपेश हा सज्ज होतोय. 4 चेंडूंवर त्याच्या तब्बल 16 धावा निघतायत. 2 खणखणी षटकार नितेश वसूल करतोय. त्यानंतर 4 वाईच्या धावा. तो 1 निर्धाव चेंडू व 1 सफलता प्राप्त करणारा चेंडू. गोलंदाज रुपेश आपल्या बॉलिंग मार्गवर सज्ज. तो महेशला बोलतोय. चेंडू फटका टोलवला जातोय. तो पाहिजे क्षेत्रात झेल सुटतोय व सुटलेला झेल चौकाराच्या दिशेला निश्चितपणे मार्गक्रमण करतोय. 2 धावा पूर्णत्वास होत जात आहेत. 3री धाव सहज गटात टिपली जाते. TTMM क्रिकेट संघाचं खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरते. 60 धावा धावफलकावर झळकवण्यास मदत करणार ती म्हणजे ध्रुव स्पोर्ट्स बारसा क्रिकेट संघाला 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडू या इनिंग मधील शेष तब्बल 19 धावा 5 चेंडूंवर निघतायत. 60 धावा पुरवल्यानंतर चेंडू विथ अलाउंड कार्पेट जमिनीलगत टोलवला जातो. चेंडू जातो तो मिड विकेटला. रोहन कुमार आपल्या स्क्रीनवर येतो. चेंडूची फेक करतोय. 2 धावा तर सहज गत्या घेतल्या जात आहेत. शेवटच्या षटकात निघालेल्या तब्बल 21 धावा या बारसे क्रिकेट संघाला मजबूत अशी अवस्था प्रदान करून देत आहेत. 5 षटकांमध्ये 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर 6व्या षटकात 2 खंडणी षटकार निघतात. तब्बल 21 धावा वसूल केल्या जात आहेत त्या रुपेशच्या गोलंदाजीवर व त्यामुळेच 6 षटकांच्या सांगतेखेरीज धावाच्या सांगतेखेरीज या ठिकाणी एकंदर धावफलक आपण पाहतो तो तब्बल 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात व TTMM क्रिकेट संघ कुडाळ याला विजयश्री प्राप्त करण्यासाठी उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 63 धावांचं लक्ष हे निर्धारित 6 षटकात ठेवलं जाते. ते 5 संघाच्या वतीनं.
कुडाळ क्रीडा संकुलावर आयोजित भव्य अशा आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना उपांत्य सामना या ठिकाणी खेळला जातोय. दोन तुल्यबळ अशा संघांमध्ये TTMM कुडाळ ब आणि ध्रुव पारसे संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना ध्रुव पारसे संघाने 62 धावा खेळलेल्या आहेत. शेवटचे षटक हे अतिशय तब्बल 21 धावा वसूल केला ध्रुव पारसे संघाने. अनेक चांगली स्थिती या ठिकाणी तयार केली आपल्या संघासाठी. या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामने उद्या खेळले जाईल याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. विजयासाठी 63 धावांचं आव्हान TTMM कुडाळ ब संघासमोर ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी थोडी संघ मैदानामध्ये पुन्हा एकदा एकमेकासमोर दुसऱ्या इनिंगसाठी भिडत आहेत. ध्रुव पारसे संघाने आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आणि TTMM संघाचे सलामीवीर आणि दरम्यान या मैदानावर कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री वैभवजी नाईक यांचं या ठिकाणी पदार्पण झालेलं. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. तमाम कुडाळवासियांचं स्वप्न होतं ते क्रीडा संकुलाचं आणि हे तमाम कुडाळवासियांचं क्रीडा संकुल व्हावं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली व खऱ्या अर्थानं हे मैदान आपण पाहतोय त्या मैदानाचे शिल्पकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाईल असे सन्माननीय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार श्री वैभवजी नाईक यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान मैदानावर झालंय. निश्चितपणे त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही काही मैदानावरच्या त्रुटी ह्या शिल्लक आहेत आणि आश्वासकरित्या आम्ही या ठिकाणी सांगू शकतो किंवा ज्या चुका या ठिकाणी किंवा ज्या त्रुटी आम्हाला दिसतात त्या त्रुटी काही दिवसातच आमदार साहेब या ठिकाणी कमी करतील आणि एक सुयोग्य असं मैदान आणि हे क्रीडा संकुल या ठिकाणी आपल्यास दिसेल आणि तमाम कुडाळवासियांचं स्वप्न हे सत्यात उतरेल यात काही मात्र शंका नाही. परत एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि मनस्वी आभार या ठिकाणी आमदार साहेब की आपण या ठिकाणी निश्चितपणे या क्रीडा संकुलनासाठी आपल्याला पावलं उचलली आहेत. उमरतो नमस्कार कुडाळकर. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 63 धावांचं आव्हान स्वीकारण्यासाठी सलामीवा TTMM संघाचे गौरव आणि रितेश स्ट्राईक एंडवर सामना करणार आहेत. ते गौरव नॉन स्ट्राईक एंडवर रितेश गोलंदाजीची धुरा सांभाळतात. राजीव पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. ओव्हर पिच पटीचा फुलटॉस लो फुलटॉस चेंडू यावेळी तटवत आहेत. तो लांगा बाउंड्रीच्या दिशेने एकच धाव निघू शकेल आणि एखाद्या समाधान मानतात. संघाचं खातं खोललं जातं. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर गौरव सरेकर. संघाची धावसंख्या 1 बिनबाद 1. पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला होता आणि आता वैयक्तिक पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांच्या डावीकडून राजू गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करता येईल तो रोटेश धुरी पाहूया आपल्या संघाला कितपर्यंत मदत करतायत. 63 धावांचा टप्पा आणि या ठिकाणी तोलवण्याचा प्रयत्न कॉईनच्या दिशेने उडालेला एक सोपा झोल या ठिकाणी तुटला जातोय आणि दाद होऊन पावलांचा रस्ता पकडतायत. पहिला धक्का एक खराब सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. TTMM संघाची 63 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या चेंडावरती गडी बाद होते. 1 गडी बाद 1 धाव 63 धावांचा पाठलाग करताना
ध्रुव पारसी संघामध्ये आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु क्रिकेट हा एक असा खेळ आहे, कोणता बॅट्समन कोणत्या ठिकाणी येऊन काय करून जाऊ शकेल सांगता येत नाही. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत अजय बांदेकर. या 6 सामना 6 षटकांचा आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेचं, त्यानंतर 2 ते 5 षटकादरम्यान बॅटिंग पॉवर प्ले. या अगोदर फलंदाजी करताना ध्रुव पारसी संघाला ज्या पद्धतीने टीटीएम संघाने 21 धावा देऊन मदत केली होती चांगली धावसंख्या उभारण्यासाठी, तेच षटक कोणत्या पद्धतीने वसूल केलं जातं पाहूया. 21 धावा ज्या षटकामध्ये निघाल्या होत्या तोच षटक या ठिकाणी निर्णायक ठरण्याची शक्यता दिसत आहे. आणि यावेळी मात्र गाळवेटीच्या बाहेर जाणारा चेंडू सुंदर फटका म्हणावा लागेल. पॉईंटच्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सुधन ठाकूर यांच्याकडून दिसतं. पॉवर प्लेचं हे षटक आहे, त्यामुळे या ठिकाणी सीमारेषेपास कोणताही खेळाडू उपलब्ध नसताना सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका धावावर समाधान मानावं लागतं. फलंदाजाला एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडली आणि संघाची धावसंख्या झाली 2. 1 गडी बाद 2 धावकरी फलंदाज यावेळी सामना करत होते. चेंडू मिरविकेटच्या दिशेने पटवतात. 1 धाव निश्चितच पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न नाहीये, फक्त एकी रन दुहेरी धावांचा या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये भरणा करताना दिसत आहेत. पुरा सामना खरोखर जिंकायचा असेल तर एक जोरदार खेळ या ठिकाणी आवश्यक आहे टीटीएम संघासाठी. आणि हेच या ठिकाणी प्रयत्न चाललेले दिसतो. लॉंग बाउंड्री दिशेने जाणारा चेंडू, परंतु हलके तटवलेला हा चेंडू. निवड 1 धाव संघाच्या खात्यात जमा होईल. संघाची धाव संख्या पोहोचते होती 4. पहिल्या षटकाच्या 5 चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला होता. 4 धावांवर 1 गडी बाद 4. 6 षटकांमध्ये 63 धावा जमवायच्या होत्या, म्हणजे जवळपास 11 धावांची 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू सरासरी 11 धावांची राखायची आहे आणि ह्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा निघतात. केवळ 4 धावा उर्वरित 30 चेंडू मध्ये एकूण 60 धावांची गरज आहे. सामना करतायत रुपेश धोरी, गौरव सरेकर. उंच टलान माने झोल होऊ शकेल आणि बाद. चेंडू काही समजू शकत नाहीत आणि न समजणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे धन्या गतीने आलेला हा चेंडू बॅटवर व्यवस्थित येऊ शकत नव्हता आणि हीच चूक त्यांच्याकडून झालेल्या लॉंगॉफच्या दिशेने मारलेला फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन घुसावतो. परिणाम गडी बाद होतो. दुसरा गडी बाद होतो संघाच्या 4 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे, याचा कोणताही फायदा टीटीएम संघाला झालेला दिसत नाहीये. 2 गडी बाद 4 धावा. 63 धावांचा पाठलाग करताना टीटीएम संघाला त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ब्रिजेश. दोन्हीही नवीन फलंदाज या ठिकाणी सलामीवर दोन्हीही मैदानापासून तंबूचा रस्ता पकडलेला दिसत आहेत. अजय आणि ब्रिजेश आता मात्र संघाची धुरा सांभाळत मैदानामध्ये तैनात. निश्चितच आपण 63 धावांचा पाठलाग करू. अशा प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये दिसून होते. उर्वरित 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 चेंडूमध्ये एकूण 60 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि एकूण 60 धावा करायच्यात. नवीन गोलंदाज झालेले आहेत. सागर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. रेडिओ एसटीच्या बाहेर असणारे चेंडू पॉईंटच्या वरून टोलावलेल्या दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव निश्चित पूर्ण होऊ शकेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकांकडून दिसतो. केवळ 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 5. तर चालू केवळ 5 धावा. विजयासाठी अजूनही 58 धावांची गरज आहे.
षटकार चौकारांची आवश्यकता या ठिकाणी दिसते. एक सामना या ठिकाणी पाहण्याची संधी. पाहूया फलंदाजीमध्ये कुठपर्यंत योगदान देत आहेत टीटीएमएम संघाला ब्रिजेश आणि अजय. आता स्थायी गेंदवर आहेत ते अजय, नास्थायी गेंदवर आहेत ते ब्रिजेश. संघाची धुरा सांभाळत 58 धावांचा पाठलाग करतायत. या पद्धतीचा हा चेंडू मधला यष्टीवरचा सुरेख फटका म्हणावा लागेल. तो पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने खेळताना केवळ एक धाव. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहिजे पद्धतीने क्षेत्ररक्षण सगळं केलं आहे ध्रुव पारसे गोवा संघाने. चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच जातो. त्यामुळे फलंदाजांना विशेष काही करता येत नाहीये. केवळ एकेरी आणि दुहेरी धावाने संघाचा धावफलक घालतात राहावा लागत आहे. ते शेवटच्या षटकामध्ये मगाशी 21 धावा निघाल्या तर त्या धावा निर्णायक त्या सामन्यामध्ये आणि तेच दडपण ते फलंदाजावरती दिसून येतात. धावांचा डोंगर समोर दिसत आहे. तेवढीच कसलेली गोलंदाजी अनुभव या ठिकाणी ध्रुव पारसे संघाचा हात खोलण्यास पूर्णपणे प्रतिबंध करताना दिसत आहेत ते टीटीएमएम संघाच्या फलंदाजांना. कुडाळवासियांनी जो खेळ टीटीएमएम संघाचा पाहिला होता त्याच खेळाची अपेक्षा या ठिकाणी प्रेक्षक वर्गातून केली जात आहे. जे षटकार आणि जे चौकार त्यांनी आतापर्यंत पाहिले ते त्याच चौकार आणि षटकारांचा पुन्हा एकदा प्रत्येक मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आणि यामध्ये धावचीची संधी होती. चांगलं रनिंग केले होते. पुन्हा एकदा दुहेरी धावेने संघाचा धावफलक घालतात होते. संघाची धावसंख्या होते 9. अजून एक दुहेरी धावसंख्या गाठू शकणार आहे टीटीएमएम संघ. दुसरं षटक प्रगतीपथावर दुसऱ्या षटकात 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज आहेत ते सागर आपला बॉलिंग मार्कर. एक 4 ते 5 बॉलरचा रनअप. थोडीशी स्पीड प्रकारची गोलंदाजी पंचांच्या बाजूकडून राईटमध्ये एक चांगला चेंडू रिओ सूप मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतात. बाकीचं काम यष्टी रक्षकांकडे. निर्धाव जाणारा चेंडू प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू दुर्यावरती जाण्यासाठी अडथळा निर्माण करतायत ब्रिजेश आणि अजय यांच्या दरम्यान. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील केवळ 9 धावा संघाच्या होत आहेत. 2 गडी बाद 9. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू खाली राहणारे चेंडू कव्हरच्या दिशेने टपेल. एकच धाव निघू शकेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आता मात्र 2 धावांवर पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 10 धावा. अजून 52 धावां 53 धावांची गडबड विजयासाठी 24 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये पॉवर प्लेचं षटक सुद्धा असू शकेल आणि 24 चेंडूमध्ये 53 धावा. जवळपास 13 धावांची सरासरी. सुरुवातीला 10 धावांची सरासरी होती. 11 धावांची सरासरी राखायची होती. आता ते वाढून 13 धावांवर गेलेले. प्रत्येक षटकामध्ये 13 मध्ये प्रत्येक चेंडूवरती 2 धावा निघणं आवश्यक आहे. एखादा षटकार किंवा एखादा चौकार हे त्या षटकाचं समीकरण बदलू शकतं आणि हीच अपेक्षा या ठिकाणी कुडाळवासीय करतात. जिल्ह्यामध्ये नावाजलेला संघ टीटीएमएम संघ ज्या प्रकारची फलंदाजी करताना आजपर्यंत त्यांना बघितलेलं आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजीची अपेक्षा या ठिकाणी प्रेक्षक वर्गातून केली जाते. ज्या प्रकारचे षटकार आणि चौकार या टीटीएमएम संघाच्या खेळाडूंकडून पाहावयाचे मिळतात त्याच प्रकारचे षटकार चौकारांची अपेक्षा या ठिकाणी तमाम क्रीडा रसिक कुडाळ रसिक या ठिकाणी करत आहेत. खचाखच भरलेले हे मैदान आजचा एक जबरदस्त सामना पाहण्यासाठी या ठिकाणी 25 ते 30 हजार प्रेक्षकांची उपस्थिती पूर्ण खचाखच भरलेला असं हे स्टेडियम या ठिकाणी टीटीएमएम संघाकडून अपेक्षा करते ते चौकार आणि षटकारांची. 63 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या निव्वळ 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 53 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 53 धावा आणि हे गोलंदाजी धुरा सांभाळते बाजी. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये पडलेला हा चेंडू. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. बॅटच्याने चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव जाणारा हा चेंडू आणि या प्रत्येक निर्धाव जाणाऱ्या चेंडू बरोबर
गोलंदाजावरचं दर्पण मात्र वाढत चाललेलं आहे. आणि हा सुंदर सुरेख चेंडू पुन्हा एकदा ओरती चेंडू होता, परंतु थोडासा इनसाइड कट झाल्यामुळे डावे गोष्टी जवळून जाणार हा चेंडू. पुन्हा एकदा फसतो फलंदाज. जोरदार फटका मारण्याच्या नादात आहेत. चेंडू काही समजू शकत नाही. थोडीशी स्पिन प्रकारची ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी करताना बाजू या ठिकाणी पंचांच्या डावीकडून मारा करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा हा चेंडू आणि आता मात्र थोडीशी रेन मिळते. कव्हरच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. एक धाव निश्चित मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे खतरनाक झालं असतं, परंतु सुरक्षित आपल्या स्थानावरती अजयने आपल्या खात्यामध्ये 2 धावा जमवलेल्या आहेत आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची भर पाडत संघाची धावसंख्या आल्यात आहे. 12 धावसंख्येवर पुन्हा एकदा सुरू होते चेंडू. ओव्हर चेंडू अजय यांना लालच दिलं जातो. एक जोरदार फटका मारा आणि त्या ठिकाणी लॉंगॉन आणि लॉंगॉनवरती उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा सांगितलेलं आहे की आलेला झोल मात्र सोडू नका. आणि अजय या सापळ्यामध्ये अडकत चाललेला आहे, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही त्यांचे चेंडू येत नाहीये. दरम्यान फक्त 1 आणि 2 धावांनी संघाचा धावफलक हलता राहिलेला आहे. संघाची धावसंख्या झाली होती 13. 3रं षटक प्रगती पथावर. 3ऱ्या षटकातून 4 चेंडू झाले. 5 चेंडू घेऊन बाजी आपला बोलिंग मार करतायत. पंचांच्या उजवीकडून आता गोलंदाजी करतायत. राईट आर्म राऊंड विकेट सामन्याचे ते धावसरे फलंदाज आणि यावेळी मात्र उजव्या गोष्टीच्या बाहेर असलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे फसत आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होलमधून निघालेला चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करते. निर्धाव चेंडू बरोबर धावसंख्या स्थिरावलेली आहे 13व्या धावसंख्येवरती. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 13-30 षटक प्रगती करता होती. विजयासाठी अगदी 50 धावांची गरज आहे. हा सुंदर फटका म्हणावा लागेल आणि सीमारेषेचा पार करत चाललेला हा चेंडू चौकारासाठी निघून गेलाय. साईड बाउंड्रीच्या वरून 4 धावा वसूल करतायत. ब्रिजेश अतिशय सुरेख फटका, स्वीपचा फटका या ठिकाणी डाव्या गोष्टीवर असलेला हा शॉट फटका. 4 धावांवर संघाची धावसंख्येत भर करते. त्याची धावसंख्या झाली होती 17 आणि यापुढे ते सामान्य समावेश. नो बॉल. ओव्हर संपला. षटक संपलेला आहे. पण 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये 17 धावा झालेल्या. विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. उर्वरित 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान या ठिकाणी अजय आणि ब्रिजेश यांच्या समोर आहे. तर दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे की हे आव्हान करू शकतील आणि त्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करण्याकडे निश्चित प्रयत्न करतात. परंतु तेवढी सजलेली गोलंदाजी या ठिकाणी ध्रुवता असे आपला पूर्ण अनुभव पणास लावून या ठिकाणी गोलंदाजी करतात. कोणत्याही प्रकारे हात खोलण्यास या ठिकाणी प्रतिबंध करण्याचे दोन्ही फलंदाजाला आणि धावसंख्येवरती प्रतिबंध निर्माण केलेला. 18 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान या ठिकाणी थोडंसं कठीण असं आव्हान. नवीन गोलंदाज गुलाब. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहावयास मिळाला. लोकट प्रकारचा हा चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे फसले. चेंडूचे चोर आदळा त्रिफळाचे. अजून वरतीची करून पडतात आहेत तंबूच्या दिशेने.
आणि नवीन सौरव तो 17व्या धावसंख्येवरती 3 गडी तंबूचा रस्ता भरलेले दिसत आहेत. मधल्या फळीतील फलंदाज आता मैदानामध्ये संघाला सहाय्य करण्यासाठी या ठिकाणी जात आहेत. सौरव 17 चेंडू आणि 46 धावांची गरज विजयासाठी. चौथ्या षटक प्रगतीपथावर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालेला आणि धावा झाल्या आहेत 17. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 विजयासाठी 46 धावांची गरज आहे. 17 चेंडू बाकी आहेत आणि 17 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. चौकार आणि षटकारांची अपेक्षा गाववासियांना आपला संघ उपांत्य फेरीत जाण्याची या ठिकाणी आणि हा पुन्हा एकदा चेंडू उजव्या गोष्टीच्या समोर पडून बाहेर पडणारा हा चेंडू पूर्णपणे चकवा देतो तो सौरभ याला. सुंदर चेंडू परत एकदा पायची चापून होतोय. 95 त्याचा कोणताही परिणाम नाही. डाव्या गोष्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू लेग कट होऊन पायावर आढळतोय परंतु या ठिकाणी लेग बायच्या रूपाने एक धाव घेतली जाते. एक धाव चोरली जाते. निर्णायक षटक या ठिकाणी गुलाब घेऊन आले वैयक्तिक पहिल्या संघातर्फे चौथं षटक घेऊन पंचांच्या उजवीकडून वैदाम ओरदेखील पृथ्वीचा मारा करतात आणि फलंदाजीसाठी विशेष सामना करतोय गुलाब यांचा. प्रजेश सामना करतायत गुलाब यांचा. डावखुरे फलंदाज या ठिकाणी लेग कटर गोलंदाज गुलाब यांचा सामना करण्यासाठी वैयक्तिक पहिल्या संघातर्फे चौथं षटक घेऊन पंचांच्या उजवीकडून 7 अंतरांचा रनर घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. विजयासाठी अजून 45 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 45 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 चौकाराची गरज आणि हाच प्रयत्न या ठिकाणी प्रजेशाच्याकडून दिसतो. झोल मात्र सुटतो. झोल पकडण्याचा कोणताही या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की एकेरीने वेळेवरून धावाने संघासाठी कोणताही फायदा होणार नाहीये. केवळ अडवायचे आहेत या ठिकाणी थांबवायचे आहेत ते चौकार आणि षटकार आणि हाच प्रयत्न इथे अनुभव पूर्णपणे प्रयत्नाला लावत आहेत. गोवा पारसे संघ उडालेला झोल सुद्धा या ठिकाणी सोडला जात आहे. फक्त चौकार थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोवा पारसे गोवा संघ करताना दिसत आहे आणि यावेळी मात्र उजव्या गोष्टीचा फारच बाहेर गेल्याने चेंडू पंचाने स्वेट घोषित केला. 1 धाव 1 अतिरिक्त रन संघाला बहाल करतात. परंतु एकेरीने धावाने मात्र कोणताही फायदा या ठिकाणी टीटीएम संघाला होताना दिसणार नाही. चौकार आणि षटकारांची आवश्यक प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे टीटीएम संघाला आणि हाच प्रयत्नाने यावेळी सुरेचा फटका आणि मला वाटतं सुमारे 4 धावांना हा चेंडू बुडवतो. बाउंड्रीच्या वरून 6 धावांसाठी एक तुंड षटकार पाहावा असं मिळाला. उज्जैनच्या बॅट मधून निघालेला हा सुरेख फटका 6 धावांसाठी. चौथ्या षटकात शेवटचा चेंडू धावा झाला तो 27 आणि उजव्या गोष्टीच्या बाहेर असणारा चेंडू चांगला चेंडू निर्धाव जाणे चेंडू बरोबर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि या पुढच्या खेळाचं समालोचन करण्यासाठी पांढरे सर आपल्या समोर येत आहेत. मराठीमधून समालोचन पांढरे सर. फलकावर पूर्ण होतोय. 4 षटकांचा खेळ हा संपुष्टात येतोय. अवघ्या 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि अजूनही 12 धावांची आवश्यकता म्हणजे तब्बल 36 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 18 धावांची धावगती राखत हे टीटीएमएम कुडाळ क्रिकेट संघाला
बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा या ठिकाणी अवलंब केला जातोय, तशी गुणगान पंचांकडनं या ठिकाणी येते. प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी सूचना करण्यात येते. निश्चितपणे प्रिन्स स्पोर्ट्स क्लब सभादेवी मित्र मंडळ कुडाळ, श्री कलेश्वर मित्र मंडळ नेरूळ आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. उद्या सोमवार या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. त्या अंतिम दिवशी एक उपांत्य फेरीचा, 2 उपांत्य फेरीचे आणि त्यानंतर मेगा फायनल असे 4 सामने खेळवले जाणार आहेत. तरी प्रेक्षक वर्गाने जो अलर्ट असा प्रतिसाद आम्हाला दिला, तोच प्रतिसाद उद्याच्या शेवटच्या दिवशी आम्हाला अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आहे व या अंतिम दिवशी 4 सामने खेळवले जाणार आहेत. एक उपांत्य फेरीचा, 2 उपांत्य फेरीचे आणि त्यानंतर मेगा फायनल. पहिला उपांत्य फेरीचा सामना हा ठीक 9:30 वाजता या मैदानावर खेळवला जाईल, याची नोंद प्रेक्षक वर्गाने घ्यायची आहे व अलोट अशा गर्दीने प्रतिसाद द्यायचा आहे या स्पर्धेला. दोन षटकं म्हणजे 12 चेंडू, आवश्यकता 36 धावांची. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक पेटण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी राजू याची वर्णी ही मैदानावर लागते. राजू दाभोलकर गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज. असा फटका, चेंडू जातो तो क्षेत्र सीमारेषा पार करतोय. या ठिकाणी खातरजमा केली जाते. पंचांचा इशारा हा 6 धावांचा येतोय. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेनं स्वीपचा बहारदार फटका या ठिकाणी तोलवला जातोय तो राजू याच्या गोलंदाजीवर. आता 11 चेंडू व 30 धावांची आवश्यकता. या धावफलक अतिशय कमी वेगाने चालत होता, त्या कमी वेगाने चालणाऱ्या धावफलकाला गती प्राप्त होते, गतिमान या ठिकाणी होतोय. शेवटच्या षटकात या ठिकाणी धावाच्या 21 धावा निघाल्या. त्या 21 धावा निश्चितपणे निर्णायक करतोय. आता 30 धावांची गरज येऊन ठेपते व 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. 11 चेंडू 30 धावा. सौरव आक्रमकशीलचा फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज. प्रतिभा राजू दाभोलकर याचा चेंडू विथ अलाउड कार्पेट जमिनीमध्ये टोलवला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्र कमी करतोय तो गुरुप्रसाद आरोस्कर. पर्यायाने सुटलेला चेंडू हा प्रजेश या ठिकाणी सौरवच्या खाती 4 धावा मिळवून देतोय. 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा निघतायत. जो सामना मिरसवाया वाटत होता, कंटाळवाया वाटत होता, कदाचित एकतर्फी सामना चालू आहे असं चिन्ह या ठिकाणी वाटत होतं. मात्र 2 चेंडूंवर निघालेल्या तब्बल 10 धावा या सामन्यामध्ये ज्या नांदतात TTMM क्रिकेट संघाला एक स्वप्नवत वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी आदर्शवत ठरतात. 10 धावा कमी झाल्याने आता 26 धावांची गरज येऊन ठेपते व 10 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 10 चेंडू 26 धावा. राजू दाभोलकर महागडा या षटकात सौरव फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू मात्र सरळ विसावतोय तो अर्थातच शॉर्ट स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षक नितेश याच्या हाती. क्रिकेट रसिकांच्या मनात उत्कंठा वाढवणारी एक षटकार एक चौकार याला नटलेली खेळी ही 10 धावांची समाप्त होते. फलंदाज सौरव याची अवघ्या 4 चेंडूतील आता 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व 26 धावांची गरज येऊन ठेपते. आक्रमक शैलीचा धडाडीचा फलंदाज रोहन कुंभार याची वर्णी ही मैदानावर लागते. 9 चेंडू 26 धावा. सुरुवातीच्या 3 षटकात फलंदाजांनी काहीशी या ठिकाणी एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून राहणारी फलंदाजी केली व अचूक समन्वय न साध्य केल्याने या ठिकाणी आता 9 चेंडूंवर 26 धावांची गरज ही येऊन ठेपते. 9 चेंडू 26 धावा. सामना अजूनही होता. वैयक्तिक चिन्ह या मैदानावर दिसतात. जो प्रेक्षक वर्ग मैदानाचा रस्ता सोडून घरच्या दिशेने जात होता तो प्रेक्षक वर्ग परत एकदा वाट बदलतोय, मैदानाच्या दिशेला आगेकूच करतोय. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे प्रजेश आणि सौरव या जोडीची तोडफोड फलंदाजी. फलंदाज सज्ज. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट या दिशेनं कव्हर सीमारेषेजवळ क्षेत्राच्या चेंडूवर पोहोचतोय. लॉंग ऑफ पूर्ण येऊन तो चेंडूची फेक करतोय. 2 धावा रोहनच्या खाती जमा होत आहेत. थोडीशी खराब अशी फेक राम या ठिकाणी बॅकअप केलं जाते. ते नितेश गडेकरकडनं 3री धाव सहजगत्या ही जमा होते. 23 धावा आता येऊन ठेपतायत व 8 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय.
पुनश्च या ठिकाणी मी सांगतोय की शेवटच्या षटकात निघालेल्या 21 धावा आणि या 21 धावा या सामन्याचा निकाल ठरविण्यास कारणीभूत ठरतायत एवढे मात्र नक्की. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 41 धावा पारसे संघाच्या झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल 21 धावा पर्यायाने निर्धारित 6 षटकात 62 धावा. प्रत्युत्तर देताना 5व्या षटकात आतापर्यंत धावसंख्या झळकली जाते ती अर्थातच 40 धावा. 5व्या षटकात आतापर्यंत 40 गाठली जाते. म्हणजे 5व्या षटकापर्यंत सामना हा समसमान अवस्थेत चाललेला दिसतोय. फरक आहे शेवटच्या 6 चेंडूतील 21 धावांचा आणि ते अंतर पार करण्यास कोण फलंदाज सक्षम ठरतोय हे पाहायचं आहे. फलंदाज राजू दाभोलकर आपला बॉलिंग मार्फत सज्ज होतोय. या षटकात तर तो काहीसा महागड्या करतोय, सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी समोर आहे डावखुराचा फलंदाज. फटका निघतोय, चेंडू राहते तो मिडविकेट पट्ट्यात. एक धाव तर निघते. सुरेख असं क्षेत्ररक्षण होते. वाखाणण्याजोगी परती ही होते या ठिकाणी. या ठिकाणी 2 धावा या पूर्णत्वास जातोय. या ठिकाणी धावचीतचा प्रयत्न यष्टिरक्षक करतोय आणि खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन यष्टिरक्षकाकडून आपण या सामन्यात पाहतोय. कारण धावचीत करण्याच्या प्रयत्नात बेस या ठिकाणी विकेटवरनं पडल्या होत्या. त्यामुळे यष्ट्या उखडणं ही क्रमप्राप्त बाब होती ती यष्टिरक्षकासाठी. मात्र केवळ यष्ट्यांवर चेंडू या ठिकाणी लागतोय. धावचीतसाठी अपील केलं होतं, मात्र त्यानंतर खिलाडी वृत्तीने 2 धावा या जाहीर होतात. पद्धतीचा चेंडू लावला कार्तिक गुरावच्या दिशेने टोलावला जातोय. राम नागवेकर आपल्या स्क्रीनवर येतोय. रामची वाकाळण्याजोगी परते येते व 5वं षटक बॅट्समन 40 पॉवर प्लेचं हे पुन्हा संघासाठी फलदायी ठरणारं ध्रुव पारसा क्रिकेट संघाच्या गोटात खळबळ माजवणारं जो प्रेक्षक वर्ग मैदानाचा रस्ता सोडून घरच्या दिशेने जात होता त्या प्रेक्षक वर्गाला परत मैदानावर फिरवून ठेवण्यास प्रवृत्त करणारं असं षटक राजू दाभोलकर याचं समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त. 43 धावा धावफलकावर. आता 20 धावांची गरज येऊन ठेपते. अवघ्या 6 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. धावाचा शेवट करताना गोलंदाज रुपेश याच्या गोलंदाजीवर तब्बल 21 धावा निघाल्या होत्या आणि आता त्याची भरपाई फलंदाज कशा रीतीनं करतायत हे पाहायचं आहे. 63 धावांचं आव्हान विजयासाठी शेवटचे 6 चेंडू शेष पाहायचं आहे. कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा साई आपल्या स्क्रीनवर येतोय. गोलंदाज साई याच्या हाती पूर्णतः भवितव्य अवलंबून ते ध्रुव पारसा गोवा क्रिकेट संघाचं. तर दुसऱ्या बाजूला विस्फोटक असा फलंदाज रोहन कुमार त्याच्या साथीला डावखुराचा प्रदेश रावले या जोरगोळीवर पूर्णतः भवितव्य अवलंबून हे TTMM कुडाळ क्रिकेट संघाचं. दोन्ही संघांच्या अस्तित्वाचा प्रश्न, दोन्ही संघांच्या जीवन मरणाचा प्रश्न. विजेता संघ हा थेट उपांत्यपूर्व मजल मारेल. पराभूत संघाचं आव्हान या स्पर्धेतल्या संपुष्टात येईल. या स्पर्धेदरम्यान त्यांचा प्रवास थांबेल. त्यामुळे हाय व्होल्टेज प्रतिष्ठेचा असा महामुकाबला या मैदानावर रंगताना दिसतोय. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज साई या ठिकाणी पंचांच्या डाव्या हाताकडनं क्षेत्ररक्षक गृहरचना जी यष्टिरक्षक सजवतोय त्या यष्टिरक्षकाने सजवलेल्या गृहरचनेला साजेशी अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानावर होतोय. तो गोलंदाज साई याच्याकडे करवे. 6 चेंडू 20 धावा. सामना अटीतटीचा. निश्चितपणे क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. आजच्या दिवसात जे एकतर्फी सामने झाले, रटाळवाणे सामने झाले, त्यातून काहीसं समाधान प्राप्त करू देणारा प्रेक्षक वर्गांना असा हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 6 चेंडू 20 धावा. गोलंदाज साई आपला बॉलिंग मार्फत सज्ज. चेंडू प्रदेशच्या बॅट मधला फटका निघतोय. चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. चेंडू अडवण्याचा. चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेक होते ती स्ट्राईक एंडला. नितेशच्या खाली 2 धावा निघतायत त्या प्रदेशच्या खाती. आता 18 धावांची गरज व 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. नितेश कडे शेवटच्या षटकात टोलवलेले 2 षटकार हे निर्णायक या सामन्यातील. आता 18 धावांची गरज येऊन शकते व 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. 5 चेंडू 18 धावा. प्रज्वल शिरावले एका बाजूला आक्रमकतेचं धोरण या ठिकाणी अवलंबतोय, परंतु ते आक्रमकतेचं धोरण असूनही विस्फोटक व्हावी ही प्रामाणिक इच्छा TTMM संघाची.
फटका बसतोय, चेंडू हवेत राहतोय, एकेरी धाव तर निश्चितपणे प्राप्त होईल. त्या एकेरी धावेने या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय तो 46 धावांवर. आता 17 धावांची गरज व 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. 4 चेंडू 17 धावा. रोहन कुमार साईकला, नॉन साईकचा फलंदाज ब्रजेश रावले. 4 चेंडू 17 धावा. चार चेंडू 17 धावा. चार चेंडू 17 धावा. स्ट्राईक राय या ठिकाणी रोहन कुमार, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा अर्थातच या ठिकाणी ब्रजेश. 4 चेंडू 17 धावा. सामना रंगतोय. गोलंदाज साई आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होतोय. कव्हरला अतिशय नेत्रदीपक असा फटका रोहनच्या बॅट मधनं हा निघतो. आता 11 धावांची गरज येऊन ठेवतो व 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. 3 चेंडू 11 धावा. सामना अटीतटीचा हा निश्चितपणे होतोय. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. सामना अटीतटीचा होतोय. साईवर या ठिकाणी दडपण येते. 1 चेंडू या ठिकाणी महत्वपूर्ण ठरेल यात कोणतीही शंका नाही. व तोच महत्वपूर्ण चेंडू फेकण्यासाठी साई सज्ज होतोय. समोर आहे तो रोहन कुमार. तुमचा चेंडू परत एकदा व्यवस्थितचा फटका. चेंडू जमने लगत जातोय. तो टी-बॉक्सचा कव्हरला सुगम त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर येतोय. गुरु आपल्या स्क्रीनवर येतोय क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती करतोय. आता 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल याची नोंद ही दोन्ही संघाचे कर्णधार व खेळाडू यांनी घ्यायची आहे. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर या नियमावलीचा वापर केला जाईल. कालच्या दिवशी एक सामना सुपर ओव्हरला खेळवला गेला होता. पाहायचंय आज या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी सुपर ओव्हरच्या दिशेनं हा सामना जातोय की नाही ते. रोहन कुमार एक आक्रमक अद्वितीय अशी खेळी करताना दिसतोय. 2 चेंडू 9 धावांची अति आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. ठीक आहे. अतिशय संयमी अशी खेळी करणारा जुने पारसा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षक व्यूहरचना सजवताना दिसतोय. गोलंदाज साई आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. 2 चेंडू 9 धावा. एका बाजूने शांत उभा तो कर्णधार अर्थातच या ठिकाणी ध्रुव संघाचा तो राम नागवेकर. 2 चेंडू 9 धावा. गोलंदाज साई सज्ज होतोय. अति महत्वपूर्ण चेंडू या सामन्यातून फेकण्यासाठी. समोर आहे तो रोहन कुमार. क्षेत्राशी होते. दुसरी धाव ही घेतली जाते. पाहायचं 3री धाव निघते की नाही. तो 3री धाव या ठिकाणी घेतली जाते. आता 1 चेंडू 6 धावा. धावा या ठिकाणी नोंदल्या जातात. आता 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता.
शॉर्ट रन सांगू शॉर्ट रन आपण सांगू एक चेंडू 6 धावा, 2 चेंडूंवर 9 धावांची आवश्यकता होती. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या धावेच्या नागात या ठिकाणी ब्रजेश रावले हा माघारी परततोय. धावचे 2. पूर्णतः या सामन्याचा निकाल काय होईल याची निश्चिती या चेंडूवर होईल. एका बाजूला या ठिकाणी रोहन कुमार आक्रमक खेळी करताना दिसतोय, दुसऱ्या बाजूला सचिन मैदानावर जातोय. गोलंदाज साई अति महत्वपूर्ण चेंडू फेकण्यासाठी सज्ज. गोवा संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित की दुसऱ्या बाजूने TTMM पुरा संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित. यावर शिक्कामोर्तब या चेंडूवर होईल. एक चेंडू 6 धावा. मोठा फटका मारण्यास फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. पण शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार अशा अवस्थेत पोहोचलेला सामना हा 5 धावांनी जिंकतोय. ध्रुव पारसा गोवा संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान हे निश्चित करतोय. वारंवार या ठिकाणी मी सांगतोय की शेवटच्या षटकात रुपेश याने ज्या 21 धावा दिल्या त्या 21 धावात 5 धावा ज्या अवांतर दिल्या त्या 5 अवांतर धावा या सामन्यामध्ये निर्णायक ठरत आहेत. या सामन्याचा सामनावीर करतोय तो 30 धावांची वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज राम नागवेकर कृपया या ठिकाणी यायचा, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय तुला आम्हा सर्वांचे लाडके आमदार श्री वैभवजी नाईक यांच्या शुभ हस्ते सामनावीर हा पुरस्कार बहाल केला जाईल. तो राम नागवेकर याला पारसा क्रिकेट संघाचं रन मशीन याला म्हटलं जातं. कर्णधार सर्वेसर्वा जो अनेक सामन्यांमध्ये किमान साध्य करू शकला. पुण्याचं मैदान ज्याला लकी मानलं जातं त्या पुण्यावासियांचं मन जिंकण्यासाठी पुण्यावासियांना मी